आम्हाला वाटतं आमची बस ज्यांनी बंद केली ना आम्ही त्यांना पाडल्याशिवाय राहणारच नाही. कोणी बस बंद केली? काँग्रेसवाल्यांनीच केली. काका तुमच्या मतदारसंघात हवा कुणाची? आमच्या मतदारसंघात हवा कुणाचीच नाही. आता ही हवा ती मोदी सरकार यांचीच हवा चालणार आहे. जर तुमच्याकडे मत मागायला आले तर तुम्ही काय उत्तर देणार? का मतदान करू याचं एक कारण सांगावं त्यांनी. कोणाची हवा आहे? तुझा लाडका भाऊ कोण आहे या तिघांपैकी? देवेंद्र फडणवीस आहे का? देवेंद्र फडणवीस. तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळालेत का? मिळालेत. मिळाले. फायदा होतोय त्या योजनेचा? फायदा होतो. तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा दिसते तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे. काय तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? संग्राम दादाच. तुमच्या मतदारसंघात हवा कुणाची आहे? हवा कोणाची आहे? नमस्कार, बखर लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत. हवा कुणाची हा कार्यक्रम घेऊन आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय आणि आज आम्ही आलो आहोत भोर मतदारसंघामध्ये. खरं तर या मतदारसंघाचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर पुणे जिल्ह्यातील हा सगळ्यात सधन असा मतदारसंघ समजला जाऊ शकतो, कारण पुणे जिल्ह्यातील सगळी जी बहुतांश धरणं आहेत ती या मतदारसंघात येतात. मात्र धरण उशाला आणि कोरड घशाला अशी काहीशी परिस्थिती या मतदारसंघाची आहे, किंवा टाकी जी आहे ती भोरमध्ये आहे आणि तोटी जी आहे ती बारामती आहे, असं इथल्या लोकांच्या ऐकूनच भावना आहेत. या मतदारसंघात जरी बहुतांश धरणं असली तरी या मतदारसंघाचा म्हणावा तितका विकास झालेला नाहीये आणि त्यामुळेच स्थलांतराचा मोठा मुद्दा या मतदारसंघात आहे. बंद पडलेली MIDC असेल, त्याचबरोबर शैक्षणिक हब असूनही म्हणावं तसं एक शहराचा जो दर्जा आहे तो भोर मतदारसंघाला मिळालेला दिसत नाही. तशा पद्धतीचा विकास या मतदारसंघात दिसत नाही. आता या मतदारसंघाचं राजकीय वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर पारंपरिक काँग्रेसचा हा बालेकिल्ला राहिलाय. अनंतराव थोपटे जे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते आहेत त्यांचा हा बालेकिल्ला किंवा त्यांचा हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात गेली 3 टर्म जे आताचे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत संग्राम थोपटे हे गेली 3 टर्म आमदार आहेत. मात्र ह्या 3 टर्म मध्ये त्यांचं जे मताधिक्य आहे ते काहीसं कमी होत गेलंय. मात्र 2024 लोकसभा निवडणुकीच्या वेळेस या मतदारसंघात वारं फिरलेलं दिसलं आणि शरद पवार आणि अनंतराव थोपटे यांच्यात जी पारंपरिक राजकीय वैर होतं ते वैर 2024च्या निवडणुकीपूर्वी संपलं. शरद पवारांनी अनंत थोपटेंच्या घरी जात ती सगळा दुरावा मिटवला आणि याच मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना 43,000चं लीड मिळालं. त्यामुळे पारंपरिक विरोधक असणारे हे 2 घराणी या मतदारसंघात एकत्र आली आणि त्याचा फायदा लोकसभेत सुप्रिया सुळेला झाला. आणि त्यामुळे सुप्रिया सुळेंनी देखील संग्राम थोपटेंना शब्द दिला की मला जितकं लीड मिळालं तितकंच लीड तुम्हालाही मिळेल. एकूणच हे सगळं महाविकास आघाडीचे संग्राम थोपटे उमेदवार विधानसभेला असतील, तर दुसरीकडे मात्र आधी महायुतीचे जे उमेदवार असणार आहेत ते कुलदीप कोंडे असणार आहेत. कदाचित तेच उमेदवार असतील, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये अगदी ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ते आधी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात होते. मात्र हा प्रवेश जो झाला तो कदाचित उमेदवारीच्या शब्दावरच झाला असं समजलं जातं. त्यामुळे या मतदारसंघात दुहेरी लढत होईल असंच नेमकं चित्र आहे. आता या मतदारसंघातील सामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना, मतदारांना नेमकं काय वाटतं, कुठला प्रश्न त्यांना महत्वाचा वाटतो ते सगळंच आम्ही जाणून घेणार आहोत. भोर मतदारसंघातल्या बस स्टँड मध्ये आम्ही आलेलो आहोत आणि ही सगळी विद्यार्थी मंडळी आमच्या सोबत आहेत. नवीन यातले काही मतदार देखील आहेत. दादा, तू मतदान करतो का? आतापर्यंत तर नाही केलं, पण आता माझं पहिलं वोटिंग असणार आहे विधानसभेला. आता अच्छा, तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा दिसतीये तुला? आता जर हवं इथं म्हणलं तर आमदार आपले संग्रामदादा थोपटेंचीच आहे. त्यांचं काम आहे मतदारसंघात काम मध्ये पूर्ण जनतेच्या हृदयात पार त्यांनी नाव कोरलेलं आहे असं त्यांचं काम आहे. आमच्या भागात पाहिलं तर पाण्याच्या टाक्या,
रस्ते, परत गावची गटारे, नालबांधारे वगैरे सर्व व्यवस्थित आहे आमच्या गावात. विद्यार्थी म्हणून काही प्रश्न आहेत तुमचे? विद्यार्थी म्हणून प्रश्न एकच आहेत. आता समस्या म्हणजे स्टँडचं काम चालू, विद्यार्थ्यांना बसण्यासाठी स्टँड नव्हतं, तर ते दादांनी आपल्या भोर तालुक्याच्या स्टँड मध्ये 55,52,00,000चा निधी मंजूर करून स्टँडच्या कामकाजाला नाही, सुरुवात तुला केलेली काही आहे. प्रश्न आहे का अजून? स्टँडचा तर झाला आता प्रश्न, तो माझा मिटला. प्रश्न असा आहे की जसं की तुम्ही स्टँडचं काम चांगल्या प्रकारे केलंय, त्याचप्रमाणे बस मुलांना जाण्यासाठी खेड्यापाड्यातून मुलं येतात लांब लांबून, त्या गावांना बसची सोय केली पाहिजे, एवढीच विनंती आहे. बसची सोय केली वेळेवर पाहिजे, बस नसती, वेळेवर बस. मुलांना वेळेवर बस नसती, कुणाच्या परीक्षा वगैरे असतात, मुलांना यायला उशीर होतो, लांब लांबून मुलं येतात, इकडे वर्षिळी पार तिकडून दारवणच्या तिकडून मुलं येतात, त्यांचं तर खूप अवघड होतं. त्यामुळं त्या एकच विनंती आहे, फक्त बसची सेवा लवकरात लवकर चांगल्या प्रमाणे झाली पाहिजे. खरं तर भोर मतदारसंघ हा शैक्षणिक हब समजला जातो. अनेक आसपासच्या खेडेगावातून या शहरामध्ये शिकायला तरुण तरुणी येत असतात आणि त्यांचा महत्वाचा जो प्रश्न दिसतोय तो म्हणजे बस सेवा जी आहे ती सुरळीत नाहीये किंवा जितकी फ्रिक्वेन्सी बसला पाहिजे तितकी नाहीये. दादा, तू कुठल्या गावातून आलास? केंजळ. तुझा काय प्रश्न आहे? काहीच प्रश्न नाही. दादाला काहीच प्रश्न नाहीये. तुमच्या मतदारसंघात हवा कुणाची आहे? हवा कोणाची आहे? एकूणच या मतदारसंघामध्ये संग्रामदादा थोपटे यांची हवा दिसते आणि विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा जो प्रश्न आहे तो बसचा प्रश्न असणार आहे. भोर मतदारसंघाच्या भोर या गावात आम्ही आलेलो आहोत आणि एकूणच हा मतदारसंघाचा वेध घेत असताना बस स्टँडवर आम्ही थांबलोय आणि या बस स्टँडवर मुळात मुख्य समस्या ही विद्यार्थ्यांना बसण्यासाठीची व्यवस्था नाही, म्हणजे बस थांबा असा विशेष इथे नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांशी ज्यावेळी आम्ही बोललो त्यावेळी विद्यार्थ्यांसाठी बस सेवा ही फ्रिक्वेन्सी नाहीये, कारण मुळातच हा जो मतदारसंघ आहे हा शैक्षणिक हब समजला जातो, कारण आसपासच्या खेड्यापाड्यातून अनेक विद्यार्थी भोरमध्ये शिक्षण घ्यायला येतात, अनेक शैक्षणिक संस्था इथं असल्यामुळे मात्र त्यांची जाण्या येण्याची व्यवस्था आणि बस थांबायची व्यवस्था नसण्यामुळे हा महत्वाचा एक प्रश्न या मतदारसंघात दिसून येतोय. काही सामान्य नागरिक पुन्हा भेटलेत. काय तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? संग्रामदादाच काम आहे का त्यांचं? आहे की पण रोजगाराचा प्रश्न मोठा आहे. आज तरी पण त्यांनी केलं की काम, त्यांनी गद्दारी केली नाही. गद्दारी केली नाही. त्यांनी काही पक्ष वाढला नाही, कुठून गेली नाही. चांगलाच माणूस करते की काम, का नाही करत. या किती लीड येतील यावेळी? आता तसं मी काय सांगू. खरं तर तुमच्या मतदारसंघामध्ये कधी शरद पवारांचं आणि अनंतराव थोपटेंचं जमलं नाही, कायम त्यांचं वैर होतं. पण आता 2024 ला शेवटी शरद पवार त्यांच्या घरी गेले आणि वैर मिटवून टाकलं. मग काय कसं? चांगला माणूस आहे, ते बी चांगला माणूस. भोरच्या बाजारपेठेत फिरत असताना या आजी आम्हाला भेटल्या. आजी, तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा दिसते, तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेची. आणि मुळातच म्हणजे जे लाडक्या बहिणींना पुरवते त्यांची. जे लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का? मिळाले. काय करणार त्या पैशातून? गेले संसाराला गेले. फायदा झाला का पण तुम्हाला? आता भेटलेच 7,500 रुपये. फायदाच म्हणायचं, तर काय नुकसान आहे का त्यातमध्ये? काय काय केलं तुम्ही त्याच्यातून? काही केलं नाही, आपलं घर चालवलं, घर खर्चाला घालवलं. साडी बिडी घेतली का स्वतःसाठी? नाही. घर चालवायचं. येतं, सुना येतं, घरातलं बघायला लागते. नातवंड सुना आहेत आणि घर संसारासाठी 1500 रुपये जे काय लाडक्या बहिणीचे मिळाले ते आम्ही वापरले असं आजी म्हणतात. मग लाडका भाऊ कोण आहे तुमचा? जो पैसे देतोय तो, ज्याचं नाव माहित नाही आम्हाला. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिन्ही पण सत्तेत आहेत. कोण वाटतं मग? एकनाथ शिंदेच नाव घेतलं नाही. एकनाथ शिंदेच नाव घेतलंय. एकनाथ शिंदे लाडका भाऊ आहे असं म्हणतायत आजी. भोरच्या बाजारपेठेत या काकू भेटल्या. तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळालेत का? मिळाले. फायदा होतोय का योजनेचा? फायदा होतो. किती मिळाले तुम्हाला? आम्हाला 2 हप्ते मिळाले. 2 हप्ते मिळाले. काय योजना चालू राहावी का नको वाटतं? चालू राहावी असं आम्हाला वाटतंय. काय फायदा? काय फायदा म्हणजे कसं, आम्हाला गरिबांना आपलं आयत्या वेळेस मिळतायत ना ते पैसे, म्हणून आम्हाला असं वाटतंय. काय काय केलं तुम्ही? ते पैसे आले तर काय आता वाटलं? आल्यानंतर माझ्या मिस्टरांच्या दवाखान्याला उपयोगी आले ते पैसे. आता आले, आता हा हप्ता आला की मी लगेच घेऊन गेले मिस्टरांना पुण्याला. काय झालं तुमच्या मिस्टरांना? माझ्या मिस्टरांना हृदयाचे हे आहेत,
2 वालेत त्याच्यामुळं. मग तुम्हाला फायद्याचं वाटतं हे सगळं? हा मला म्हणजे माझ्या तरी झालं फायद्याला, म्हणजे फायद्याला आले माझ्या हे पैसे. बाकीच्यांचं तसं मी सांगू शकत नाही, पण माझे तर आहेत ना. माझे फायद्याला आले म्हणजे मिस्टर वाचले ना त्यातून, मग माझा फायदा झालाय ना, हे मला म्हणायचं. लाडका भाऊ कोण वाटतं तुम्हाला एवढा फायदा झाला? तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय. बरोबर आहे ना. भाऊ लाडका असा कुणाला, मलाही सक्का भाऊ नाहीये म्हणून माझ्या डोळ्यात पाणी येतंय. म्हणजे मी एकटीच आहे, आई वडील वारलेत, मला दुसरं कुणाचा आधार नाही. 2 मुलं आहेत, एका मुलाला लाकडी येते आणि मिस्टर घरीच असतात, शेती करतो आम्ही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आहे ते पैसे असेच चालू राहावे. आशाही लाडक्या बहिणींचा योजनेचे जे पैसे आहेत ते त्यांच्या मिस्टरांच्या औषध उपचारासाठी कामी आले आणि त्या इमोशनल झालेल्या दिसल्या, कारण माहेरून आधार नाही, सासरून आधार नाही. अशा वेळी सरकारकडून आलेले पैसे हे खरंच अशा महिलांना आधार ठरताना दिसत आहेत. त्यांच्यासाठीचा एक तो सपोर्ट दिसतोय. तुम्हाला एवढा सपोर्ट केला, आता मग तुम्हाला काय वाटतं की मुख्यमंत्री कोण व्हावा? तुमचा लाडका भाऊ कोण आहे या तिघांपैकी? देवेंद्र फडणवीस, देवेंद्र फडणवीस. त्यांनी द्यावं ना आम्हाला तेवढं. आणि आमच्या मागे बी, आम्ही गरीब आहे म्हणलं तर आमच्या मागे त्यांनी उभं राहिलं पाहिजे. आम्हाला जिथं सोय नसेल तिथं त्यांनी सोय केली पाहिजे. आता हे भाजीपाला हे महाग केला, तो बी स्वस्त केला पाहिजे ना. की तुम्ही आम्हाला पैसे देताय म्हणून आम्ही असं नाही ना, मग आम्हाला स्वस्त केलं पाहिजे ना. हे सगळं हे जर स्वस्त नसेल तर आम्ही तरी घेऊन काय खाणार आहे? असं आहे. महागाईचा पण प्रश्न त्या म्हणतायत, पण लाडका भाऊ ते देवेंद्र फडणवीसांना म्हणतायत त्यांनी आम्हाला पैसे दिलेत, अजूनही अशीच ही योजना चालू राहावी अशी सर्वसामान्यांची भूमिका दिसते. भोरच्या एका छोट्याशा हॉटेलमध्ये आम्ही चहा पाण्यासाठी थांबलोय आणि तिथे दाम्पत्य भेटलंय, यांच्याशी आम्ही बोलतोय. काका, आम्ही एकूणच भोर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय. तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा दिसते? इथं आता गेली 50 वर्ष आमदार थोपटे घराणं आहे आणि संग्रामदादा आता 15 वर्ष ही 4थी टर्म त्यांची आहे. संग्रामदादाचीच हवा आहे. पण चार टर्म आहे आणि गेली अनेक वर्ष याच घराण्याची सत्ता आहे तुम्ही म्हणालात, पण तुमच्या तालुक्याचा विकास झाला असं वाटतं का? कसं आहे, बारामतीचं माणसं उदाहरण देतात, पण ह्या तालुक्यात बारामतीला 100 वर्षापूर्वी पाणी मिळालं. ह्या तालुक्यात आता पाणी मिळायला सुरुवात झाली. ती बी कामं ह्या विरोधी सरकारने अडवल्यामुळं सगळीकडे पाणी गेलं नाही. संग्रामदादांनी लावून धरल्यामुळे कुठंतरी हळूहळू काम चालू झालीत पाण्याची. 15 वर्ष त्यांची सत्ता काय विरोध त्यांना अडवणारे बी मंडळी आहेत. म्हणजे पक्षांतर्गतच अंतर्गत नसले तरी राष्ट्रवादी पूर्वी होती त्यावेळेस त्यांचा सुद्धा विरोध होता. आता तुम्ही म्हटलं तर राष्ट्रवादी शरद पवारांचं आणि थोपटेंच्या जे त्यांचे वडील आहेत अनंतराव थोपटे यांचं वैर, राजकीय वैर जे जाहीर होतं ते 2024 ला आता मिटलं. पण याच्या आधी कधीच राष्ट्रवादीची तुम्हाला मदत झाली नाही, पण तरी तुम्ही लोकसभेला त्यांना खूप लीड दिलं ताईंना. कसं आहे, पक्ष हे घरानं म्हणा किंवा संग्रामदादा म्हणा, ते पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळं पक्ष जो आदेश देईल ते मानणारा माणसं आहेत ती. आणि त्यामुळं त्यांनी पक्षाने जसा आदेश दिला तसं ते चाललं. आतापर्यंत त्यांनी सगळ्या वेळेस सुप्रियाताईंना पाठिंबा दिला. यावेळेस सुद्धा पूर्ण पाठिंबा सुप्रियाताईंना होता. आणि आता त्यांनी जर मनापासून त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं, संग्रामदादांना अडचण तर नाहीच, पण त्यांनी जर काम केलं राष्ट्रवादीच्या पवार गटात, म्हणजे शरदराव पवारांच्या किंवा सुप्रियाताईंच्या कार्यकर्त्यांनी जर मनापासून काम केलं तर संग्रामदादा चांगल्या लीडने इथं विजय होते. आणि कुठेच काय होईल? कुणाचं? कुलदीप कोंडे. आता शिवसेना विभागली आहे, 2 गट पडल्यात, त्यामुळं मागे त्यांना वाटत होतं एवढं मताधिक्य मिळेल तेवढं मताधिक्य मिळेल, पण आता शिवसेना विभागली आहे त्यामुळं त्यांचं पूर्वीचं लीड आता त्यांना मिळू शकत नाही. विभागणीमुळे मिळणार नाही, हे तितकंच खरं. तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळाले का? पैसे लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले आम्हाला, पण ते काही त्यांचे पदरच त्यांनी ते पैसे दिलेले नाहीत, ते पैसे आमचेच असे. पण योजना सुरू राहावी अशी वाटतं का? वाटते की अशी. लाडका भाऊ कोण आहे मग तुमचा? आता त्यांनी लाडकी बहीण म्हणून तुम्हाला पैसे दिले, लाडक्या भावाला कुठे मिळाले? लाडक्या भावाला कुठे मिळाले पैसे? नाही, लाडक्या भावांनी पाठवले ना. पण ती काय, अजित पवार, एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी लाडका भाऊ कोण वाटतं? सगळेच
सगळेच लाडके भावे सगळेच लाडके लाडकाच्या संग्राम दादा बी लाडकेच आहेत आम्हाला. सगळेच लाडके भाऊ आहेत आणि संग्राम दादा पण आमचे लाडके भाऊ आहेत असं या ताई आणि म्हणतात. आमच्या संग्राम दादाशिवाय इथं कुणी येणार नाही कारण की त्यांचीच हवा आहे. संग्राम दादाचीच हवा बोर मतदारसंघ. आजी तुम्ही काय सांगता, मिसळ कशी आहे? छान आहे, आ? छान आहे. अरे वा मस्त. आजोबा आणि तुम्ही मिसळ खायला कुठलं गाव? हा कोरलं. काय कामाला आले का इकडं? नाही हा बाजाराला बाजाराला आले. झाली बाजारात? झाली. कोणाची हवा आहे? संग्राम दादा संग्राम दादाची कामं झाली? झाली ना आमची. हा? रोजगाराचा प्रश्न. मुलं बाळा कुठं असतात? इथं असतात का पुण्याला मुंबईला? घरीच आहे. घरीच आहे. रोजगार पाहिजे का तुमच्या ह्याच्यात? MIDC व्हायला पाहिजे का? व्हायला पाहिजे ना. व्हायला पाहिजे. आजोबा कोणाची हवा आहे? दादांचीच आहे. मिसळ कशी आहे? छान. शेती आहे का? शेतकरी आहे तुम्ही? तुम्हाला मोदींचे पैसे येतात का? येतात. PM आवाज योजनेचे वगैरे. आजीला आले का लाडक्या बहिणीचे पैसे? आले की. काय केलं मग? स्वतःसाठी साडी बिडी घेतली की नाही? घेतली ना. घेतली का? दिवाळीला साडी नको का? भावाकडून मिळाली. भावात मग आता लाडका भाऊ कोण तुमचा? सगळंच सगळेच तिघही. तिघही. कोण मुख्यमंत्री व्हावं वाटतं तुम्हाला? संग्राम दादा. संग्राम दादा. बोर तालुक्यात बोर विधानसभा मतदारसंघातले आजी आहेत, त्यांना संग्राम दादा मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं. बोरच्या बाजारपेठेत फिरतोय आणि ही सगळी मंडळी इथं दिसतीये. काय तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे? आमच्या मतदारसंघात संग्रामदादा थोपटेंची हवा आहे. तुम्हाला काय वाटतं? संग्रामदादा थोपटेंचीच हवा आहे. बाकी त्यांचे अपोजिट उमेदवार जे असणार आहेत कुलदीप, त्यांचं काय होणार आहे? त्यांचं काय आता 2 वेळा झाले त्यांच्या आता. संग्राम थोपटे ही चौथी वेळ असेल आमदारकीची. विकास झालाय का? झालाय ना. काय प्रश्न आहेत तुमच्या मतदारसंघात? आता प्रश्न म्हणजे बाकी बहुतेक 90% सुटलेलेच आहेत. अच्छा. हा MIDC MIDC होईल आता. होईल. हा शब्द दिलाय का? हा सुळेताईंनी शब्द दिलाय. सुळेताईंनी शब्द दिलाय. ताईंनी आमदार साहेबांनी शब्द दिला की भविष्यामध्ये आपण MIDC करूया. भविष्यामध्ये करू वाटतं का होईल म्हणून? नाही होईल की, व्हायला काय आता झालं? इतके दिवस ज्या सुळेताईंनी शब्द दिला त्या सुळेताईंमुळे तुमच्या मतदारसंघात MIDC आलं नाही असा आरोप आहे. आणि आता तेच करणार, विश्वास वाटतो का? अहो विश्वास का वाटतो? यांनी जर अडवणूक नाही केली कुणी हा. केंद्राने किंवा राज्याची सरकार युती सरकार आहे त्यांनी अडवणूक नाही केली ना MIDC व्हायलाच पण पाहिजे. आता निवडणुका होतील ना, मग निवडणुकीनंतर युतीचं सरकार कोणाचं येणार? सत्ता आघाडी सरकार आलं ना हा. 100% MIDC होणारच नाही. पण 15 वर्ष आघाडीचं सरकार असताना नाही आली, तेव्हा राष्ट्रवादीचाच विरोध होता. अहो त्याचा अंतर्गत लोकांचा अंतर्गत नेत्यांचाच विरोध होता. इथे MIDC नाही झाली पाहिजे. भोर तालुका असा हे राहिला पाहिजे, सतत वंचित बेकार राहिला पाहिजे. भोर तालुका असा वंचित राहिला पाहिजे आणि प्रत्येक नेत्यांच्या पाठीमागे फिरत राहिला पाहिजे अशा. हा आणि आमदार साहेबांचा संपर्क चांगला असल्यामुळे जनतेत ते पावत नाही लोकांना. इथे युवा म्हणून पण आहेत. तुम्हाला काय वाटतं, MIDC होईल का? MIDC नक्की होईल. संग्रामदादा नक्की MIDC करतील आणि त्या स्थानिक विरोधामुळे MIDC राहिली आहे ती यंदा नक्की होणार. यंदा होणार. नक्की होणार. बंद पडली आता किती वर्ष झाली. आणि ते कव्हाचं काय आता पण तुम्हाला तरुण म्हणून वाटत नाही का किती वर्ष आपण दुसरीकडे स्थलांतरित व्हावं, काम करावं? जर इथं जर झाला तर तरुणांना मोठा रोजगार निर्माण होईल. MIDC कधी झाली असते? डॉक्टर साहेबांच्या काळात पण झाली असते, आमदारांनी पण केली असते, पण इथल्या स्थानिक विरोधामुळे काय इथल्या स्थानिक विरोध आहे त्यामुळे राहिली आहे, त्यामुळे ती आता होणार, नक्की होणार. MIDC आता नक्की होणार असं वाटतं. अजून काय प्रश्न वाटतात तुम्हाला मतदारसंघातले? आता जवळजवळ 90-95% कामं झालेले. फक्त महत्वाचा मुद्दा राहिला MIDC. तोही आमदार साहेब या निवडणुकीनंतर. तर आम्ही सगळा महाराष्ट्रभर फिरतोय, तर आम्ही महाराष्ट्रातले काय जे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात फिरत असताना आम्हाला रस्ते चांगले दिसले. तुमच्या गावाचा येणारा मुख्य रस्ताच खराब दिसतोय. नाही, काम चालू आहे आता. काम चालू आहे. काम चालू आहे. नवीन काम चाललंय. काम कापूर ओळटे बोर अच्छा नवीन काम चाललेलं आहे. अच्छा. हा ते ठराव टप्प्यात अडकले ना पावसामुळे. आता पाऊस संपल्यानंतर राज्यात कोणाचं सरकार येईल काय वाटतं तुम्हाला? संग्राम दादाची. राज्यात कोणाचं सरकार आघाडीचं येणार? महाविकास आघाडी. महाविकास आघाडीचं यायला पाहिजे. महाविकास आघाडीचं उलट मी म्हणतोय. मुख्यमंत्री कोण होणार? मुख्यमंत्री आता त्यांच्यात हे ठरवतील. तुमच्या मनातलं मुख्यमंत्री कोण? आमच्या मनातलं मुख्यमंत्री आम्ही नाही सांगू शकत, परंतु ते ठरवणार सरकार. त्या लेवलवर आम्ही नाही बोलू शकत. नाही ना, सांगता येत नाही तसं कोण होईल कोण नाही.
राज्यात एकूणच महायुतीचं जे सरकार आहे त्या सरकारने अनेक योजना दिल्या, की त्या योजनांचा लाभ मिळतोय तुम्हाला? लाभ मिळतोय नाही असं नाही, पण योजना दिली 1 रुपयाची खिशातून जाते 2 रुपये. हो बरोबर आहे. कारण आता तेलाची महाग आहे बघा, 1700 रुपयाला तेलाचा डबा होता, तो आता 2200 रुपयाला गेला. सगळे जण तेलाचंच उदाहरण देतात. सर्वसामान्य माणसाला त्याचा फार त्रास आहे. महिलांसाठी चालले नाही. लाडकी बहीण योजना काढली, महिलांना 1,500 रुपये देतात हा? आणि 2200 रुपयाला त्याला डबा झालाय. त्या महिलेने काय करायचं? 1,500 का नाही? काहीच उपयोग होत नाही. जर 1500 रुपये दिले तर इकडे आपले 600 रुपये. पण आता जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ते 2,000 रुपये देणार आहेत. हा मग ते होतील ना. 2 नाही 10 दिले तरी काय आहे? शेवट ते महिला घेणारच ना. कुणाची पैसे आले तरी महिला घेणारच. कोणाचेही पैसे आले तर महिला घेणारच असं एकंदरीत यांचं मत आहे. आणि मतदान मात्र संग्रामदादांनाच करणार. मतदान मात्र संग्रामदादालाच करणार. एकूणच भोर तालुक्यामध्ये फिरत असताना, भोर या गावात फिरत असताना संग्राम खोपटे जे इथले विद्यमान आमदार आहेत, गेली 3 टर्म राहिले आणि त्यांची 4थी टर्म आहे, त्यांचीच हवा असल्याचं एकंदरीत लक्षात येते. कदाचित या मतदारसंघामध्ये एकतर्फी लढत होण्याची शक्यता आहे. बऱ्यापैकी लीड इथे या मतदारसंघातून सुप्रिया सुळेंना दिलं गेलं होतं, संग्राम खोपटेंच्या शब्दावरून दिलं गेलं होतं. आणि आता सुप्रिया सुळेंनी देखील शब्द दिलाय की ते संग्रामदादासाठी काम करतील. असं सगळं एकंदरीतच या मतदारसंघातलं गणित आहे. बघूयात या मतदारसंघामध्ये नेमकं कसं काय काय होतंय ते. हो विचारते ना, काय मतदारसंघात हवा कुणाची? गाव कुठलं तुमचं? बोरच. कसा आहे बोरचा विकास? विकास आहे नाही, विकास नाही. रस्ता, पाणी, MIDC काहीच नाही. काहीच नाही. रस्ता तेवढा करतात थोडंफार. अच्छा. संग्राम थोपटे हे 3 टर्म वेळ आमदार राहिले, त्यांनी 4थी टर्म आहे त्यांची, तरी विकास नाही का? विकास नाही एवढा. हा. विकास काहीच नाही एवढा. फक्त रस्ता केला ते मोदीच्या फंडातून. मोदीच्या फंडातून. असं आहे. काय वाटतं मग सत्ता बदल होणार का? आता गावकऱ्याच्या ह्याच्यावर आहे ना, तसं आपण काय बोलणार. कसं कोणाचं हवा कोणाची दिसती मतदारसंघात? तसं अजून तर चालत नाही. तसे अजून चाललंय शांतच. शांतच चाललंय. कोण येईल काय वाटतं? तशी गॅरंटी नाही अजून कोणाची. नाही का? कोणाची गॅरंटी नाहीये मतदारसंघात. काय होईल असं स्पष्ट सांगता येत नाही असं ते म्हणतात. भोर मतदारसंघ फिरत असताना भोर शहरातील भोरच्या राजवाड्याच्या गेटच्या बाहेर आम्ही आहोत. प्रसिद्ध असा हा भोरचा राजवाडा समजला जातो. इथं अनेक चित्रपटांचं शूटिंग होत असतं. इथं काही ज्येष्ठ नागरिक दिसत आहेत, त्यांना आम्ही जाणून घेणार आहोत की तुमच्या मतदारसंघात हवा कुणाची. काका, तुमच्या मतदारसंघात हवा कुणाची? संग्रामदादा. संग्रामदादांची कामं आहेत का? विकास झाला असं वाटतं? झालंय. आता 3 टर्म आणि त्याच्या आधी त्यांचे वडील या मतदारसंघाचे आमदार राहिलेत. पण या मतदारसंघाला त्यांच्या ह्याच्या 1900 साधारण 99 नंतर मंत्रिपद मिळालं नाही. दुर्लक्षित राहिला का मतदारसंघ त्या बाबतीत? राहिला. राजकीय वरचे स्टंटबाजी. हो का? विकास काय? MIDC नाहीये, रस्ता काय वाटतंय? आहे की रस्ता तर झाला नाही का? तुम्ही का होणार नाही का? रस्त्याचे काम चालू आहेत. बोरचे रस्ते चालू आहेत, सगळे अंतर्गत रस्ते झाले. बोला. MIDC जागा नाही मिळाली, त्यांनी केला होता प्रयत्न. केला होता. हो, होईल का आता MIDC? जागा मिळाली तर होईलच की. जागा मिळाली तर होईलच की. या कॅमेऱ्यात येऊन बोला. मावशी म्हणतात MIDC व्हायला पाहिजे. काय प्रश्न काय प्रश्न आहेत? ते काम धंदे नाहीयेत मुलांना, नोकऱ्या नाही, काय नाही, बेकारी आहे खूप. त्यामुळं कामधंदे मिळले पाहिजे. गरिबीत सगळे जगतात ना, त्यामुळं कामधंदे व्हायला पाहिजे. कोणत्या तर्फे? पक्षातर्फे? नाही, आमचं न्यूज चॅनल आहे, पक्षाकडून नाही. आम्ही पत्रकार होतो. आम्ही बोरामध्ये आहे ना, कंपन्या झाल्या पाहिजे. आज शिरवळ सारखं शहर चांगलं वसलेलं आहे. मग आता भोर का वसत नाही? भोरात का सुधारणा होत नाही? आता गेली 3 वर्ष संग्रामदादा आमदार आहेत, त्याच्या आधी त्यांचे वडील आमदार होते. मग तितका सुधारणा कुठे? सुधारणा काय? यावेळी काय वाटतं? बदल झाला पाहिजे. काहीतरी मुलांना कामधंदे मिळाले पाहिजे, कंपन्या झाल्या पाहिजे, बदल झाला पाहिजे काहीतरी. लाडक्या बहिणीचे पैसे मिळालेत? मिळाले. फायदा वाटतो का? हो. काय केलं पैशाचं? हे काय घर संसार स्वतःसाठी काही केलं की नाही? नाही. साडी घेतली की नाही दिवाळीला? नाही.
घ्यायची आहे. घ्या घ्या. एकूणच मुलांना नोकऱ्या किंवा इथूनच व्यवसायाचे प्रश्न हे सगळं इथं निर्माण होताना दिसत आहेत आणि हा प्रश्न इथला सुटला पाहिजे. व्यवसाय इथे निर्माण झाला पाहिजे. आजूबाजूचे जे शहरं वसली आहेत ती शहरांसारखं इथं परिस्थिती निर्माण झाली पाहिजे अशा सर्वसामान्यांच्या भावना देखील इथं बघायला मिळत आहेत. भोर विधानसभा मतदारसंघात फिरत असताना भोर शहरातील भोर राजवाड्यात आम्ही आहोत आणि इथे काही मंडळी आहेत. दादा, तुमच्या मतदारसंघात हवा कुणाची आहे? आमच्या मतदारसंघात संग्रामदादा थोपटे यांची हवा आहे. अच्छा. आणि ते 15 वर्ष विद्यमान आमदार सुद्धा आहेत. तुम्हाला काय वाटतं? संग्रामदादाचं काम ह्या भोर वेल्ला मुळशी तालुक्यात एक नंबरचं आहे. त्यामुळे आणि इथं नगरपालिका बी 18च्या 18 नगरसेवक त्यांचेच आहेत. त्यामुळे भोर मध्ये तरी त्यांची हवा आहे. त्यांची भोरमध्ये हवा आहे, पण भोरचा विकास झालाय. मतदारसंघातले जे काय सगळे प्रश्न आहेत ते संपलेत असं वाटतं? मतदारसंघात विकास झालेला आहे दादांच्या माध्यमातून. आता सध्या भोर मांढरदेवी कापूर हा रस्ता पूर्णत्व झालेला आहे. 350 कोटीचा आहे. त्याच्यानंतर आता दादांकडून पंढरपूर माड म्हणून एक रस्ता चालू आहे. MIDCचा प्रश्न आहे तुमच्या मतदारसंघात? ते आता प्रयत्न दादांचे चालू आहेत. दादांनी सांगितलं आता पहिले आता औद्योगिकचे शिक्के जे उठलेले ते आता दुसरी 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती, पण त्यावेळी हा झाला नाही आणि आता सुप्रिया सुळेंनी शब्द दिला. हा, मग त्या दोघांच्या सल्ल्याने आता छोटे मोठे उद्योग पण भोरमध्ये असं म्हणतायत की राष्ट्रवादीमुळेच तेवढा हे झालं नाही, कारण थोपटे घराण्याचं आणि पवार घराण्याचं राजकीय वैर होतं आणि त्यामुळे तितका विकास भोर तालुक्याचा झाला नाही. असं काही नाहीये. पण आता दादा स्वतः प्रयत्न करणार आहेत. त्यावेळी तर स्वतः दादांनी शब्द दिलेले आहेत. हे आता गायरान वगैरे आहेत ना, दादांच्या बरोबर आता ताई सुद्धा आहेत. पवार साहेब सुद्धा आले. पवार साहेबांची लोकसभेला सभा झाली, त्यात पवार साहेब असे सुद्धा बोलले की तुम्ही एकदा ताईंना निवडून द्या, दादांना द्या, मग मी माझा काय शब्द आहे बोलता की मी काय करणार हे दाखवून देतो. मग इतके दिवस का नाही केलं पवार साहेबांनी? जसा बारामतीचा विकास झाला. खरं तर तुमचा जो विधानसभा मतदारसंघ आहे ना, मुळात पुणे जिल्ह्यातला सदन आहे, कारण सगळी धरणं आहेत तुमच्या ह्याच्यात, तरी तुमच्याकडे स्थलांतर आहे, रोजगार नाहीये. पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे यांचा असा विषय होता की पुणे जिल्हा ही अजितदादा पाहत होते. ताई जरी बारामती मतदारसंघातून उमेदवार असतील किंवा खासदार असतील तरी सांगत इथं पुणे जिल्ह्यावर फक्त दादाच पाहतो. खासदार म्हणून त्यांचं होतच की अस्तित्व? नाही, अस्तित्व होतच ना, पण त्यावेळेस ते दादा त्यांच्या सगळं हे करायचे. पण आता तुम्ही बोलले का तुम्ही ताईला की इतके वर्ष झालं बाबा, थोडं सावत्र वागणूक आमच्या जिल्ह्याला मिळाली असं बोलले तुम्ही? त्यावेळी पॅचअप झालं. कारण गेल्या अनेक वर्षांचं थोपटे घराण्याचं आणि पवार घराण्याचं वैर होतं आणि शरद पवार अखेर अनंतराव थोपटेंच्या भेटीला आले आणि ते सगळं मिटलं. पण मग तुमचा एक कार्यकर्ता म्हणून तर कुठेतरी असतं ना वरच्या नेत्या, याच्यावर जरी हे सगळी समेट घडली तर तुमचंही पटकन मनामध्ये वर्तन झालं का? नाही, बरोबर आहे. पण आता इथनं पुढं दादांनी स्वतः आता म्हणले, स्वतः आम्हाला त्याशी बोलवून घेतलं दादांनी. दादा म्हणले भोर मध्ये जिथं गायरान जमिनी आहेत, ज्या जमिनी आता पहिल्या आहेत ते जाऊ दे म्हणले आता औद्योगिक शेती, पण आता जी गायरान जमीन आहे तिथं छोटे मोठे उद्योग आपण स्वतः आणायचे आता म्हणले. किती लीड नाही ती? दादा आता लेटनी तरी 35-40 हजाराच्या लेटनी येतील. लीड न होतील. राज्यात कोणाचं सरकार येईल? महाविकास येणार महायुतीचं? नाही. अजित पवारांचं काय होईल? अजित पवारांचं काय एक होईल? लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये घेत आहे, बरोबर देताय तुम्ही. परत इथं आले काँग्रेस गॅरंटीच नाही. नाही, काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं तर काँग्रेस म्हणते आम्ही 2000 रुपये देऊ. बस देणार सगळेच जण लालू सगळे इलेक्शन नंतर कळेल ना आता हे देतात ते का नाही. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होईल काय वाटतं? नाही, ते त्यांच्यात आता असं म्हणजे निर्णय घेत आहेत की ज्याचे जास्त सीट येतात त्याच्यावर तो त्यांचा हाय लेवलचा विषय आहे सगळा. पण अंतर्गत खूप धुसफूस आहे महाविकास आघाडीमध्ये. ठाकरे गट नाराज आहे. नाही अशा काही गोष्टीच नाहीये. नाहीये? विश्वास आहे? विश्वास आहे, कारण की इनकमिंग म्हणण्यापेक्षा जिकडे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना हे मिळत नाही तिकीट, ते इकडे जात आहेत, उड्या मारतायत. तसं मॅडम होतच असतं. मग त्याला इनकमिंग म्हणायचं का? मग आता उद्या महाविकास आघाडीत एखादा नाराज झाला तर तो महायुतीत बी जाणार आहे आणि महायुतीतला नाराज झालेला महाविकास आघाडीत येणार आहे. पण आता जास्त महाराष्ट्राचा कल महाविकास आघाडीकडेच आहे. बरोबर आहे, बरोबर. कशा पद्धतीने तुम्हाला वाटतं की महाविकास आघाडी जर आलं
तर भोर तालुक्याचा किंवा भोर विधानसभा मतदारसंघाचा विकास होईल. तुमची पहिली मागणी काय असेल? आमची पहिली मागणी म्हणजे येतं या ठिकाणी रोजगार उत्पन्न होण्याची मागणी रस्त्याची राहील. पहिल्यांदा व्यवस्था रस्त्याची झालेली तर आहे. सगळी पहिले कशी व्यवस्था पाणी झाली आहे. आणि पाणी आमच्या येतं आपल्याकडे, तालुक्याला मुबलक पाणी पण आहे. तुमच्या बाबतीत असं बोललं जायचं की धरण उशाला आणि कोरड घशाला. आता तो प्रश्न मिटला का? असं नाही, आम्हाला पाण्याची आज अखेर आमच्या कधीच तालुक्यात तरी टंचाई 3-4 धरणं असतील. पाण्याची कधीच पाण्याचा प्रॉब्लेमच नाही. अच्छा, बारामतीला तुमच्या आधी 100 वर्ष पाणी मिळालं, त्यामुळे विकास झाला असं वाटतं? बारामतीला 100 वर्ष कसं पाणी मिळेल? कारण की 2000 साली नीरा देवघर प्रकल्प धरण इथं झालेलं आहे आणि पण लवकर मिळालं, तुमच्यापेक्षा लवकर मिळालं. आता पाणी धरणातलं सोडल ते खालीच जाणार आहे ना. तुमचाही तितकाच हक्क आहे ना गावकरी म्हणून त्या पाण्यावर. आम्हाला पाण्याची अडचणच नाहीये. हक्क MIDC रोजगार. कारण युवा वर्गांशी पण आम्ही बोललो तर त्यांची मेन मागणी की रोजगार व्हायला पाहिजे. जसं आजूबाजूचे शहर विकसित झाले तसं तितकं भोर विकसित झालं. काय होतं माहिती का, विरोधक आहेच की. कोण कोणाचे पाय ओढते काय ओढते ते तुम्हालाही चांगलं माहिती, आम्हालाही चांगलं माहिती. अंतर्गत विरोधामुळे हो, एकूणच भोर विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेताना इथे रोजगाराचा प्रश्न सगळ्यांच्याच बोलण्यातून दिसतोय. मात्र काही दिवसात हा प्रश्न सुटेल असंही या सगळ्यांची अपेक्षा आहे. भोर मतदारसंघ फिरत असताना बखर लाईव्हची टीम वेल्हे या गावात आली आहे आणि काही नागरिक इथे दिसत आहेत. किराणा मालाच्या बाहेर खरेदी चालू आहे. दादा, तुमच्या मतदारसंघात कुणाची हवा दिसतीये? सध्या आमच्या इकडे तरी संग्रामदादांचीच हवा आहे. अच्छा, विकास झालाय तुमच्या मतदारसंघाचा? विकास आहे बऱ्यापैकी, पण काही ज्या गोष्टी आहेत, रस्ता, पाणी या सुविधा अजूनही थोड्या खूप कमी प्रमाणात आहेत. म्हणजे ते सगळ्या गोष्टींचं विकसित होणं खूप गरजेचं आहे. आम्ही आता भोरवरून वेल्हेला येत होतो. अतिशय खडकाळ असा तो रस्ता, खड्ड्यांचा रस्ता, दुर्गम रस्ता. तो एक जो ब्रिज आम्हाला लागला, अगदी एक गाडी यायलाही कठीण, 4 व्हीलर असा तो रस्ता आहे. दुर्गम भाग दिसतोय, बस स्थानक पण नाही दिसत आहे. तालुक्याचं गाव आहे. बस स्थानक आहे मॅडम पुढं. हा, विकास म्हणजे रस्त्याच्या सुविधा खूप, रस्त्याचा प्रॉब्लेम आहेतच मुळातच, कारण का हा भाग भौगोलिकदृष्ट्या खूप दुर्गम आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम आहेतच. तरी पण सध्या तर इथं तालुक्याचं गाव म्हणून विकास वाटतोय का व्हायला पाहिजे? अजून पाहिजे तसा विकास झालेला नाही मुळातच. तो विकास ही गोष्ट अशी आहे का एका दिवसात होत नसतं, ते हळूहळू होतच असतं. पण त्या दृष्टिकोनाचा विचार करायला गेलं तर विकास खूप कमीच आहे. पण सध्या हवेचा विचार करता इथं सध्या तरी संग्राम थोपटेंचीच हवा आहे. विकास खरं तर कमीच आहे, पण जर हवेचा विचार केला तर हवा मात्र संग्रामदादांचीच आहे, की जे गेले 3 टर्म या मतदारसंघाचे आमदार आहेत. पण विकास म्हणावा तसा नाहीये, अशीच इथली परिस्थिती दिसते. अजूनही काही नागरिक दिसत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोतच. दादा, हे तालुक्याचं गाव आहे, रस्त्याचा प्रश्न दिसतोय, रोजगाराचा प्रश्न दिसतोय, वैद्यकीय सुविधा आहेत का? वैद्यकीय सुविधा नाही, रोजगार नाही, तरुणांना हे नाही, उद्योगधंदे नाही, कारण का विकासच नाही. तालुक्याचं गावी वाटते का तुम्हाला? तालुक्याचं गावी आता तुम्ही 30 ते 35 किलोमीटर इकडे लांब आला हायवे पासून. रोड कसा आहे? आताचे आमदार आहेत ते 3 टर्म आहेत, त्यांचे वडील 4 टर्म होते पहिले. पहिल्यापासून एक हाती सत्ता होती, पण विकास हा काहीच नाही. आज तालुक्याचं गाव वाटाणा, एखाद्या गावात गेला तर यापेक्षा जास्त लोक असतात. स्थलांतर खूप आहे का? लोक स्थलांतर आता उद्योगधंद्यासाठी बाहेर पडायला लागते ना, तालुका सोडून जायला लागते पुणे मुंबई शहरात. आजूबाजूचे जे तुमचे तालुके आहेत तिकडे सातारा किंवा शिरवळ हे तिकडे आहे ना, तिकडे बघा की इंडस्ट्रियल लाईन किती मोठी कंपनी आहे. तुम्ही खेडशिवापूर पहा, शिरवळ पहा, बोर मध्ये पण बऱ्यापैकी आहे डेव्हलपमेंट, पण वेल्ह्यामध्ये काहीच नाही. अँब्युलन्स आहे दवाखान्यात, ती पण एकच आहे. एक अँब्युलन्स गेली तर तिची वाट पाहावी लागते. डॉक्टर आहे का? नाही, 2-3 डॉक्टर आहेत. प्रसूती जर व्हायची असेल, कोणी आजारी वृद्ध असेल, पाऊस जर सुरू असेल, तुम्हाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये जावं लागतं? काय कशाच इथं जायला लागतं वेल्ह्यात, तिथून नाही तर ससूनला नेतात. ते बी गाडी भेटली तर. अँब्युलन्स एकच अँब्युलन्स आहे दवाखान्याला. पहिले एखादा गेला असेल की दुसऱ्याला भेटत नाही अँब्युलन्स. कोरोना काळात तुमचे खूप हाल झाले असतील. हो, भरपूर आलं, कारण का हेच नाही, कोविड सेंटर उभारलं नव्हतं. सरकारी दवाखान्यात होतं तेवढंच. दादा, एकूणच तुम्ही तरुण आहात, हे तालुक्याचं गाव संबोधल्या जातं. आम्ही आत आलोय एवढा, आम्हाला जो रस्ता लागला अतिशय खडकाळ रस्ता, आणि कसं आहे म्हणजे काहीच विकास नाहीये. काय वाटतं? आता 3 टर्म आमदार आहे पण काहीच विकास नाही. आता जवळजवळ तालुक्याचे 70% लोक हे स्थलांतर झालेले, तर रोजगार नसल्यामुळे तरुण वर्गाला रोजगारच नाही. तुम्ही काय करता? आमचा एक व्यवसाय फुटवेअरचा. रिस्पॉन्स कसा असतो? रिस्पॉन्स आता लोकच नसल्यामुळे रिस्पॉन्स हा थोडाच कमीच आहे. म्हणजे एवढा पाहिजे तसा धंद्याला पण रिस्पॉन्स नाही चांगला.
आणि इकडं शिक्षणासाठी सुद्धा लोक मुलांना सगळ्यांना पुण्यामध्ये जावं लागतं. पण काहींची परिस्थिती नसल्यामुळे लोक शिक्षण अर्धवट सोडून देतात. वैद्यकीय सुविधा नाही, शिक्षण नाही, रोजगार नाही, रस्ते, पाणी. रस्त्याची अवस्था जर तुम्ही बघितलीच असेल आता, रस्त्याची अवस्था खूप बिकट आहे. पावसाळ्यात कसं होतं हो दादा? पावसाळ्यात तर हेच आता जसं तुम्ही बघितलं ना, तर रस्त्यांमध्ये खड्डे तर एवढे झालेले असतात ना पावसाळ्यामध्ये, आणि तेच फक्त वरच्यावर भरतात खड्डे आणि परत आहे तसंच होतं ते. अतिशय हा दुर्गम भाग आहे आणि इथे विकास अजून पोहोचला नाही. जवळपास आता जे या तुमच्या विधानसभेचे आमदार आहेत ते 3 टर्म राहिलेले, त्यांच्या आधी त्यांच्याच घराण्याची म्हणजे त्यांच्या बाबांची सत्ता होती, त्यांच्या वडिलांची सत्ता होती, आता ते चौथ्यांदा आहेत. काय अपेक्षा आहेत, काय वाटतं तुम्हाला? अपेक्षा जे मागचे जे होणार ते पुढे होणार आहे, अशीच तारा होणार आहे. खड्डे ते खड्डेच राहणार आहे, काही फरक पडणार नाही. त्रास होतो या गोष्टीचा? भरपूर त्रास होतो. अहो इथून जायचं म्हणजे 30 किलोमीटरला आम्हाला साधारण तरी ना 1.5 तास लागतो याला. इतका त्रास होता आम्हाला. पण दुसरं काय नाही, पोरं बिरांना परत शाळा त्याला पण लांब जावं लागतं मला. लई त्रास खूप म्हणजे खूप त्रास होतो. तुम्ही बोलत नाही का? आमदाराशी काही संपर्क होत नाही का? संपर्क करायचं म्हणजे हेच नाही ना होत. आमदार इथे येतच नाही वेल्हेमध्ये, तर काय करायचं? पर्याय काय शोधणार तुम्ही? काही वाटतं पर्याय झाला पाहिजे? या दादा. बदल करायचा. बदल करायचा, भाकरी फिरवायची, भाकरी फिरवायची, बदल करायचा. ठरवलंय. आता तरुण हुशार आहेत, त्यांना कळते काय परिस्थिती. पहिली म्हातारी माणसं होती त्यामुळे काय एकच बाबा हाय, हाताचा पंजा त्यात गेली. पण आता तरुण हुशार झाले, त्यांना कळते त्या गोष्टी सगळी. काय बदल करणार? कोण देणार? आमदार बदलणार दुसरं. आता कोण समोरून कोण येतंय त्याला उमेदवार एक फिक्स करून देणार. संग्राम फुटलेला यावर्षी मतदान नाही, बस घराणेशाही बस. विकास केला असता, मी काहीतरी बदल केला असता. विकास झाला तर बदल केला असता. इथून 30 किलोमीटर आम्हाला महाड. पण रोड आता ते त्यांचे वडील असल्यापासून करूच चाललंय, अजून झालं ना. तो रोड झाला तर आम्हाला महाड MIDC 30 किलोमीटर होती, कोकण पट्टा येतोय, रोजगार वाढन, इकडून दळणवळण वाढन, पर्यटनाचा तालुका आहे. तोरणा, राजगड, लिंगाणा असे भरपूर स्पॉट आहेत. पण काही पर्यटक यायला हे होतात, असल्या रोडच्या अवस्थेमुळे येत नाही. पावसाळ्यात ट्रॅफिकला खड्डेच एवढे जोरदार आहेत की ऍक्सिडेंट होऊन पोरं मारतात. पावसात पाण्यात खड्ड्याला कळत नाही खड्डा कुठे नाही. स्पीड मध्ये असतं की गेलं ना, जीव गेला तर अँब्युलन्स नाही, वेळेवर दवाखाना नाही. वाईट वाटतं का? म्हणजे या एवढ्या वर्ष आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपल्याला याच प्रश्नांसाठी झगडावं जिथे लागतं. स्वराज्याची सुरुवात झाली, शपथ तोरण नाही गेलं, तोरण बांधलं, त्याच ठिकाणी अशी अवस्था. त्यांनी फक्त यांचे किस्से भरून घेतले. आता आहेत त्यांचे कार्यकर्ते, ते काय त्यांना जागा जमिनींचे व्यवहार होतात, पैसे भेटतात, त्यामुळे त्यांच्या मागे पळतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाचं बागलं, विषय संपला. लोकांचं काय तर. आपण यांच्या व्यथा समजून घेतोय. तालुक्याचं गाव आहे, पण बेसिक जे प्रश्न आहेत की लाईट, रस्ता, पाणी, विकास ह्याच मुद्द्यावर आणि आरोग्य या मुद्द्यांवरच इथं नाराज आहेत. आमदारांचा तितका म्हणावा तसा संपर्क नाहीये. भाकरी फिरवायची असे वेल्लेकर म्हणतात. साहजिक आहे, विकास नाही. आम्ही येतानाही तो रस्ता दिसला आणि ह्या सगळ्या या सर्वसामान्यांच्या भावना आहेत. आपण अजूनही काही भावना जाणून घेणार आहोत. काय वाटतं जाणून घेणार आहोत वेल्लेकरांना. जर आता संग्राम थोपटेच हे महाविकास आघाडीचे उमेदवार असणारे, चौथ्यांदा ते फॉर्म भरणार आहेत, ते जर पुन्हा तुमच्याकडे मतं मागायला आले तर तुम्ही काय उत्तर देणार? का मतदान करू याचं एक कारण सांगावं त्यांनी. आता एवढे 35-40 वर्ष पाहिला विकास त्यांचा, अजून वेल्ल्याचं काय हे करून घ्यायचंय का? विकास काम एक नाही का करावं ते त्यांनी सांगावं. की मतदान आता आम्ही करू, 40 वर्षात काय केलं तुम्ही ते आता 5 वर्षात करणार. एक हाती सत्ता होती, त्यांचे वडील राज्यमंत्री होते, बरं काँग्रेसची भरपूर सत्ता होती. काय वाटतं, तुम्ही काय सांगणार? ते जर मतं मागायला आले तर तुम्ही काय बोलणार? मागायला येतच नाही, त्यांचे कार्यकर्ते पैशाच्या बॅगा पाठवले की झालं त्यांचं. पैसे दिले की लोक, पैशाचा खेळ असतो इथे, बाकी काय नाही. गरीब लोकांना काही नाही बघा, काय गरीब असेच मजुरी करूनच करणार, बाकी दिवस काहीच करणार नाही. पण जर ते आलेच तर तुम्ही बोलणार यावेळी की आमचा विकास? तुम्ही काय बोलणार? नाही, तुमच्या आमच्याला पुढे करणार नाही. आले नक्की आले तर आम्ही नक्कीच त्यांना विचारू की तुम्ही आतापर्यंत 3 वर्ष आमदार होता, 3 टर्म, तुम्ही काय विकास केला, नक्कीच आम्ही विचारू त्यांना. नाही आले तर काही चालणार आहे त्यांचं. येतील ते असं वाटतं का? आले जरी ना, मला जरी त्यांनी विचारलं तू असं बोलला, असं काय केलं, काय केलंय, मी आता 3-4 वर्ष झालं मी अपंग आहे, पण त्यांनी मला अजूनपर्यंत काही सहकार्य केलंय का, साथ दिली का त्यांनी?
काहीच नाही दिलेले त्यांनी. तुम्ही आमच्यासाठी काय केलं काय आमच्यासाठी? काही नाही गरीब रस्ता लोकांसाठी काही रस्ता नाही, नाही पाणी नाही, काय नाही. गरीब लोकांना काय मज्जी गरीब करावं लोकांना काय लागते केले तेव्हा? तुम्ही देताय फक्त हे फक्त पुढं. पुढाऱ्याला मतदानाला देताय 5 तुम्ही. वर्ष. आमच्या सारख्यांना तुम्ही काय देता का? नाही काय देत. 5 वर्षांनी फक्त मत जे गरीब ते गरीबच एवढंच राहतो. मत गेली की 5 वर्ष बघायचं नाही. इकडे डूक कोण नाही व्याला मेला काय जिथं इथं बघायचं. कारण का एवढं पर्यटनाचं वाव असणारा तालुका आहे हा. इकडे राजगड आणि तोरणा 2 किल्ले आहेत. रोजगाराच्या संधी पण उपलब्ध होतील जर आमदारांनी जर लक्ष दिलं तालुक्यावर तर नक्कीच विकास होईल. होय, तसं आमदारांनी काही ना करतच नाही. आतापर्यंत काय काय करायला पाहत? साधं कॉलेज नाही मुलांना, काहीच नाही ग्रॅज्युएशन केलेलं. पर्यंत. ग्रॅज्युएशन पर्यंत कॉलेज नाही तर 12वी पर्यंत शाळा आहे. तिथून पुढे कुठे जाणार? तालुक्याचं शहर म्हणतात, पण तिथं कॉलेज नाही. तिथं सरकारी Graduation पर्यंत. दवाखान्याची अवस्था वाईट आहे. एकच अँब्युलन्स आहे. इथे खरं तर हा पर्यटनाचा जिल्हा आहे, मात्र पर्यटक येऊ शकणार नाहीत अशी इतकी बिकट रस्त्याची अवस्था आहे. या सगळ्याच एकूणच दुर्गम भागातली जी ही नागरिक आहेत त्यांच्या ह्या सगळ्या व्यथा आहेत. त्या व्यथा पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. संग्राम दादा जर आम्हाला मतदान मागायला आले तर आम्ही त्यांच्या समोर हा प्रश्न करणार की गेले 3 टर्म तुम्ही आमदार होते, तुम्ही आम्हाला काय दिलं? हा प्रश्न आम्ही त्यांना विचारू. असं ठोक प्रश्न आम्ही त्यांना विचारू. अशाच या सगळ्या नागरिकांच्या काहीशा संतप्त भावना इथं बघायला मिळतात. हवा कुणाची हा कार्यक्रम घेऊन आज आम्ही भोर मतदारसंघात फिरतोय आणि भोर मतदारसंघातलाच वेल्हे हा जो भाग आहे, हा जो तालुका प्लेस आहे ऍक्च्युली, पण अतिशय दुर्गम भाग आहे. त्या दुर्गम भागात आम्ही पोहोचलोय आणि ही सगळी ज्येष्ठ मंडळी इथे उभी दिसती. आम्ही त्यांना विचारणार आहोत, काका तुमच्या मतदारसंघात हवा कुणाची आहे? आमच्या मतदारसंघात हवा कुणाचीच नाही. आता आहे हवा ती मोदी सरकार यांचीच हवा चालणार आहे. कारण या रस्त्यामुळं तुम्ही आला आता रस्ता बघितला काय परिस्थिती, आणि इथे बेरोजगारी जास्त प्रमाणात. वेल्हे तालुक्यात आमच्या तुम्ही तालुक्याचे ठिकाण बघा, मेन ठिकाणी किती दुकान आहेत, किती गर्दी आहे. बाकीच्या तालुक्यात जाऊन बघा. आणि 50 वर्ष यांनी जी सत्ता भोगली, आता हे 50 वर्षानंतर आता मला बघा काय आमची परिस्थिती 50 वर्षानंतर. तुम्हाला काय वाटतं विकास झाला नाही? दिसतोय ना आपल्याला विकास कसला भारी. आमचा स्टार रस्ता आहे, तुम्ही आला ना आता स्टार रस्ता आहे, चांगला आहे, खड्डे नाहीत काय नाही, एकदम हवे सारखा रस्ता आहे. 15 ते 20 मिनिटात आम्ही नसरापूर ते वेल्ह्यातून येतोय. हा आमचा विकास आहे. आणि इथं वेल्ह्यामध्ये आमच्या भरपूर कंपन्या आहेत, त्यामुळे लोक अशी हिमत्यात, बेरोजगार हिमत्यात, त्यामुळे लय लिखत झाले आमच्या तालुक्यात. अतिशय संतप्त शब्दात यांच्या भावना आहेत की कुठल्याही प्रकारचा विकास, तालुक्याचं गाव आहे, रस्ता नाहीये. आरोग्य व्यवस्थेचं काय आहे? आरोग्य व्यवस्थेला आमच्या इकडे डॉक्टरच नाहीये. डॉक्टर नीट नाहीत, आरोग्य व्यवस्था नाहीत, दवाखाने व्यवस्थित नाहीत. जाऊन बघा तुम्ही आमच्यावर चला, दवाखान्याची काय परिस्थिती आहे. इथे अजूनही आमदार येतात का, भेटतात? आमदार येत नाही. इथं स्थानिक लोकांना नाही भेटत. ते येतात, रेस्ट हाऊस मध्ये बसतात आणि निघून जातात. तुमचे मुद्दे, तुम्ही तुमचे प्रश्न मांडले कधी? मांडले आम्ही. मी सरपंच होतो स्वतः गेल्या 25 वर्षाला. मी भरपूर प्रस्ताव दिले, व्यायाम जिमची शाळा दिली, तर ते काही प्रस्ताव माझा मंजूर केलेला नाही. का बरं अशी सावत्र वागणूक वेल्ह्याला का मिळते आमदारांकडून? कारण त्यांना माहिती इथं वेल्ह्याचं किती टक्के 55,000 मतदान आहे, त्यातून किती टक्के मतदान होतंय, त्यामुळे ते काही कडे लक्ष देत नाही. वोट बँक लक्षात घेऊन विकास होतो का असं वाटतं? मग यावेळी आता भाकरी फिरवणार का? 100% फिरवणार. 100% कोण वाटतं कोणाला मतदान करणार? ज्यांच्या विरोधात जो कोण असतील त्यांना आम्ही मतदान करणार. त्यांच्या विरोधात जे कोणी असेल त्यांना आता 60 वर्ष त्यांनी सत्ता भोगली, काही केलं नाही वेल्ह्याचं. 50 असन 60 असन जे काय असेल, पण आता त्यांनी काही केलेलं नाही. आम्हाला आता बदल पाहिजे. आता कसं झालं तुमच्या तालुक्याचं जे वैशिष्ट्य आहे की आजपर्यंत शरद पवार त्यांच्या सोबत नव्हते आणि सुप्रिया सुळेच्या उमेदवारीसाठी लोकसभेला ते एकत्र आलेले दिसले. मग आता याकडे तुम्ही कसं पाहता? त्यांनीच आमचा तालुका मागास ठेवलेला आहे. शरद पवारांनी? हा, स्वतः त्यांनीच, पवार साहेबांनी. कारण ते ज्या टायमाला मंत्री होते, त्या टायमाला आमचा मडे गटाचा प्रश्न होता, आमदार ते होती, सत्ता त्यांच्याकडे होती, त्या टायमाला मडे गटाचा आमचा प्रश्न सुटला असता की दर पंचवार्षिकला येतात. इलेक्शन आलं की दर पंचवार्षिकला मडेघाटाचं जाऊन उद्घाटन करायचं आणि परत पुढची 5 वर्ष येतोपर्यंत लोकांच्या तोंडाला पाणी पुसा. आतापर्यंत करत आले, आता गाड्या खासदार पण तेच करत आले आणि आमदार पण तेच करत आले. बाकी कुठलंही काम घाटा झालं नाही. आता फक्त नावापुरतं जातात. शेवटचे 2 महिने राहिले की आतमध्ये जातात, थोडं काय काम करतात, परत मशीन बाहेर येतात. घाट तुम्हाला करायचे तर आधी करा ना, 8 महिने आधी करा. म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम होतं.
निवडणुका डोळ्यासमोर लोकांना ठेवून. दिशाभूल करतात लोकांची. रोजगाराचा काय प्रश्न आहे हो? रोजगारच नाही लोकांना. रोजगार नाही तर तालुक्यातले जवळजवळ 1000-2000 पोरं बाहेर आहेत. रोजगार नाही, त्यांची लग्नच होत नाहीये. कंपनीच नाही, त्यांची लग्न कुठून होणार आहेत? ते तरुणांनी सुद्धा ते लक्षात घेतलं पाहिजे ना. आता बदल केले पाहिजे, भाकरी फिरवलीच पाहिजे. हा आमचा मुद्दा आहे. आता आमची पोरं 11 जवळजवळ 20-20 वर्षाची होत आली, त्यांनी कुठे जायचं? शिक्षण नाही, कॉलेज आहे का गावात? कॉलेज नाहीये गावात, तालुक्याचं गाव कॉलेज नाहीये. कुठपर्यंत शाळा आहे? 12वी पर्यंत. त्याच्यानंतर पुढे शिक्षण घ्यायचं तर पुण्याला सगळेच जण जाऊ शकतात का? गरीब कुठं जाणार? गरीब कुठं जाणार? फक्त 12वी शिकणार, नंतर हाय कामाला जायचं पुण्याला. इथं आता तुम्ही बघताना वेल्हा तालुक्यामध्ये आमची तरुण सिटी, वेल्हा सिटी. पुण्यामध्ये इथं वेल्ह्यामध्ये फक्त त्यांची आई वडील बस, बाकी काही नाही. आणि इथं फक्त रोजगार शेतीच करतात, बाकी काहीच कमाई नाहीये. ती पण बाजारपेठ ही आमची बाजारपेठ बाजारपेठ. फक्त शेतीवारी फक्त मोजून येतात. मला असं वाटतं की 550 200च्या आतमध्येच लोक असतील. ते पण वरती मावळ 18 मावळ गाव आहे, तिथलीच लोक येतात, बाकी काही नाही. इथून पाबे गाव आहे, तिथून सगळे नसरापूरला जातात. विकास नसल्यामुळे स्थलांतर होतं आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे आई वडील जे असतात ते इथं राहतात. ते इथं राहतात. काही ठिकाणी वर अशा ठिकाणी असा प्रॉब्लेम आहे की फक्त आई वडील राहतात, म्हातारी माणसं. ती जर मिलीत ना, त्यांचं मैत ठेवून पुण्याहून ज्यावेळेस लोक येतात ना, त्यावेळेस त्यांचं मैत केलं जातं. तर माझी एकच यांना विनंती आहे, म्हणजे कोण असतील आमदार खासदार, त्यांना त्या गावामध्ये स्वतःची 20 लोक त्यांनी पाठवावीत रडण्याकरता, मैत गाळण्याकरता, आणि ती त्यांची सोय करावी. अशी परिस्थिती नीट रस्ता पण नाही. अतिशय बोलकी ही प्रतिक्रिया आहे की स्थलांतर होतंय, विकास नाहीये, तेच ते मुद्दे म्हणजे जी देशाला स्वातंत्र्य मिळून आजही हा अशा दुर्गम भागामध्ये जर या बेसिक प्रश्नांवरच निवडणुका लढवणार असतील तर ही एक शोकांतिका आहे. जर संग्राम थोपटे तुमच्या ह्याच्यात आले, वेल्ह्यात आले आणि तुम्हाला मतं मागितली तर तुमचं काय उत्तर असेल? नाही, मी सरळ नाहीच करणार ना. काय म्हणणार? विकासच केला नाही त्यांनी तर काय करणार? आम्ही सरळ नाहीच म्हणणार, मतदान देणारच नाही. विकास त्यांनी दाखवा, आम्ही त्यांना मतदान करतो. आमच्या वेल्हे तालुक्याची त्यांनी प्रगती दाखवावी, विकास दाखव. आम्ही तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी, आम्ही त्यांना मतदान करतो. तुम्हाला काय वाटतं? मला तर असं वाटतं की जे आपले आता 2 किल्ले बघितले होते तुम्ही, मागे तोरणा किल्ला आहे, किल्ल्यासाठी पर्यटनातून इथून काही प्रगती केली नाही 50 वर्षामध्ये आमदारांनी. त्यामुळे तर आपलं असं म्हणणं आहे, या बाळाने आम्ही महायुतीलाच मतदान करणार. वेल्हेकरांनी ठरवलंय की यावेळी भाकरी फिरवणार आणि एकूणच त्यांच्या संतप्त भावना आहेत की गेली इथले जे विद्यमान आमदार आहेत ते 3 टर्म आहेत, त्यांच्या आधी त्यांच्या घराण्याची सत्ता होती. एक 50 वर्ष हा जो मतदारसंघ आहे हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलाय. मात्र म्हणावा तसा कुठल्याही प्रकारचा विकास या मतदारसंघात नाहीत. वैद्यकीय सुविधा नाहीत, रस्ते नाहीत, विकास नाही, रोजगार नाही. खरं तर ऐतिहासिक समृद्ध असा वारसा या मतदारसंघाला लाभलाय. मात्र पर्यटनाचं कुठलंच साधन किंवा पर्यटकासाठी कुठली सुविधा नाहीये. रस्ते नसल्यामुळे पर्यटक इथं येत नाहीत आणि रोजगार तरुणांना उपलब्ध होत नाही. साध्या गोष्टीसाठी देखील हे बाहेर पुण्या मुंबईकडे जावं लागतं आणि सगळ्या गोष्टींच्या साठी शोध त्यांना घ्यावा लागतो. त्यामुळे स्थलांतर हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आणि विकासच नाहीये. त्यामुळे यंदा भाकरी फिरणार असं ह्या सगळ्या मंडळींचं मत सध्या दिसतंय. तुम्ही मतदान कोणाला करणार? संग्रामदादा. तुम्ही संग्रामदादा थोपटेंना करणार. मॅडम ऐका ना, ते कसं आहे, आमचे राजगड आणि वेल्हा असे 2 गड तालुके इथं आमच्या तालुक्यामध्ये. स्वराज्याचं पहिलं तोरण इथं झालेले, स्वराज्याची राजधानी इथंच होती. जर स्वराज्याची राजधानी इथं होती, छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे इथून कारभार चालत होता अख्ख्या महाराष्ट्राचा. आणि तोच प्रदेश आज अशी परिस्थिती आहे त्या प्रदेशावर, आज तिथला मावळा, त्याची अशी परिस्थिती की त्याला इथून दुसरीकडे स्थलांतर व्हावं लागतं. त्याच्यात इथं रोजगार उपलब्ध नाही, शाळा नाही, कॉलेज नाही, रस्ते नाहीयेत. अशी बिकट परिस्थिती आहे आमच्या तालुक्यात. आता तुम्ही म्हणला नाही का 2 सावत्र भाऊ, नाही का, सावत्र भावाची वागणूक दिली जाते वेल्ह्याला. त्याचं कारण असं आहे की इथं मतदार कमी, इथं मतदार कमी असल्यामुळे इकडे कोण लक्ष देत नाही. त्यांनी मतदान केलं काय नाही केलं काय त्यांना फरक पडत नाही, असा विषय. स्थानिक आमदार आमच्या आज 50 वर्ष झाले आहेत ते, आणि इथून पुढे पण त्यांना गॅरंटी आहे त्या गोष्टीची की आपणच येणार. कारण की यांच्या जरी लक्ष नाही दिलं फरक पडत नाही. कारण की का इथलं मतदान कमी असतं. आता आमच्याकडे फक्त छोट्याशा आमच्या मूलभूत गरजा आहेत. रस्ता, आता इथं आमच्या पाब्यापर्यंत बस येते,
इथून 5 किलोमीटर फक्त बस जर आमदारांना आणता येत नाही तर ती एक शोकांतिका म्हणली पाहिजे. तीच 5 किलोमीटरची बस इथं आली ना तर इथं दळणवळण वाढणार आहे. आमचा इथला माणूस पुण्याला जाणार आहे, पुण्यात परत संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत इथे येऊ शकतो. तर ते अर्ध्यात आल्यामुळे काय होते, तिथून परत इथे यायचं कुठल्या गाडीने? इथून पर्यटक जर फिरायला आला इथं तर संध्याकाळी 8-9 वाजता परत तो जाणार कसा शहरी भागामध्ये? हे अशी आमची अडचणी. इथं इंडस्ट्रीज नाही. आता आमच्या गावामध्ये अशी परिस्थिती इथं लोकांची की गावांमध्ये फक्त 4 ते 5 कुटुंब राहिलंय, ती पुन्हा 80-90 वर्षाची माणसे. तरुण वर्ग आज सगळा नोकरीसाठी बाहेर गेलेला आहे. मग उद्या जर इथं काय अडचण आली ना तर मग पुण्या मुंबईहून लोक येतील त्यावेळेस तिथून पुढं हा विषय. ती बस ते सांगतात आम्हाला की ह्याच्या ह्याच्या पीएमआरडीच्या हद्दीतून 5 किलोमीटर इकडे येऊ शकत नाही. पण तुम्ही विचार केला तर बाकीच्या तालुक्यातून पीएमआरडीच्या हद्दीतून जाते. कोणता तालुका? पुरंदर मध्ये तर बीन ह्याच्या हद्दीत जाते ना, त्या मंदिरापाशी जाती का नाही? तो आमदार नेऊ शकतो, पण आमचा आमदार ती का नाही आणू शकत? आलेली बस ती कॅन्सल केली. येत होती पहिली आमच्या गावात रहदारी होत होती, ती बस का कॅन्सल केली? ती काही येऊ शकत नाही. आमच्या तालुक्यामध्ये मॅडम जवळजवळ 4 धरणे, या 4 धरणांचं पाणी त्या पुणे शहराला जाते. मग या धरणांच्या बारामतीला पण जाते, ठीक आहे. पण या धरणाच्या जेव्हा पाण्याच्या जेव्हा तिकडे किती पैसा येत असेल म्हणजे आम्हाला त्यातलं काही एवढं आयडिया नाहीये. पण त्या पाण्याच्या जेव्हा जर आम्हाला 5 किलोमीटर बस देऊ शकत नाही तर ते म्हणतात ना का इथं आम्ही देऊ शकत नाही, आमच्या ह्याच्यामध्ये बसत नाही. मग हे 4 धरणाचं पाणी आमच्या लोकांना म्हणजे आमचं संघटन तालुक्यातून बस बसती, पण आमच्या तालुक्यात का नाही बसत नाही? एवढ्या लांब जर जात असेल तर मुद्दा. बाकीच्या पीएमआरडीच्या हद्दीच्या बाहेर बस जाती का नाही काही तालुक्यातून, पण आमच्या तालुक्यात का नाही बस येऊ शकत? हा मुद्दा आहे आमचा. आलेली बस की कॅन्सल केली, एवढं कमी करू शकत नाही आमदार स्थानिक. अतिशय बोलक्या अशा या प्रतिक्रिया आहेत आणि एकूणच या सगळ्यांचा जो तीव्र जो रोष आहे तो स्थानिक आमदारावर गेली अनेक वर्ष या घराण्याची सत्ता आहे. पण बेसिक प्रश्न आहेत जे पीएमटीचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, खरं तर हा जो विधानसभा मतदारसंघ आहे हा समृद्ध यासाठी समजला जातो की या मतदारसंघामध्ये अनेक धरणं आहेत, मात्र तरी म्हणावा तसा विकास नाहीये, इंडस्ट्री नाहीये, रोजगार नाहीये. आणि वेल्हे हा जो भाग येतो या भोर विधानसभा मतदारसंघातला हा अतिशय दुर्गम भाग आहे आणि त्यामुळे एकूणच या सगळ्या सर्वसामान्यांच्या ह्या सगळ्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. भोर विधानसभा मतदारसंघात फिरत असताना वेल्हे या गावात आलो आणि इथली ही छोटीशी टपरी आहे, इथे सगळे ज्येष्ठ मंडळी बसलेत. काका, तुमच्या मतदारसंघात हवा कुणाची? आमच्या मतदारसंघात दादांची. कोण दादा? संग्राम दादा. संग्राम दादांची हवा आहे. विकास झालाय का? वेल्हेचा विकास झालाय? वेळेचाही झालाय, पण आमच्याही गावचा विकास केलेला आहे. कोणतं गाव आहे तुमचं? मांगदरी. सगळे तुम्ही मांगदरीचे. आज वेल्हेला काय काम काय औचित्य? फिरायला आलोय, पण तालुक्याचं ठिकाण आहे, तालुक्याचा रस्ता फार वाईट आहे. आम्ही पण तुमच्या तालुक्यात आलो. रस्ता वाईट आहे, पाऊस भरपूर झाला त्याच्यामुळे खराब झाला. एका पावसात रस्ता वाहून गेला. कुठं 4 महिने पाऊस पडतोय, 4 महिने झाले पाऊस पडतोय, त्याच्यामुळे रस्ता खराब. मग आता रस्ता कधी आमचा मडेघाटाला जाणार रस्ता, महाडला जाणार रस्ता हा राज्यमार्ग आमच्याकडनं होणार आहे. संग्राम धोपटेंनी पुढे. पण असा आरोप होतो की दर निवडणुका आल्या की त्या रस्त्याचं उद्घाटन करायला येतात, निवडणुका झाल्या की तो रस्ता गुलदस्त्यात जातो. हो बरोबर आहे. आम्ही सुद्धा तेच सांगितलं की आता ह्या निवडणुकीला तुम्ही आता 15 वर्ष लागोपाठ आमदार आहात, आता 4थ्या टर्मला तुम्ही आमदार होताय, तर आता काही करून महाडला हा रस्ता जोडला गेला पाहिजे. आणि आमच्या वेल्हे तालुक्यामध्ये एखादा कारखाना तयार करावा, कारखाना सुरू करावा आणि इथे एखादी मुलांना तरुण मुलांना रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे. काय वाटतं? रोजगाराचा प्रश्न सुटला पाहिजे. आता तरुण पिढीला कुठेतरी वाव मिळाली पाहिजे आणि काहीतरी MIDC सारखा प्रोजेक्ट चालू व्हावा ही आमची अपेक्षा आहे. तालुक्याचं गाव आहे, इथे सरकारी दवाखान्याची अवस्थाही वाईट आहे असं बोलतात वेल्ह्यामध्ये. ते काय हे काय एवढी काही कल्पना नाही दवाखान्याची कल्पना नाही. बाकी रोजगाराचा काय प्रश्न आहे तुमच्याकडे? आमच्याकडे तर रोजगाराचा प्रश्न म्हणले मजुरीला आता 300-350 रुपये हजेरी. रोजगार आहे का पण MIDC वगैरे तरुण शिक्षण? काही नाही. ते पाहिजे का? पाहिजे, त्याची गरजच आहे आम्हाला. पण आता गेली 3 टर्म तुमचे संग्राम दादा बघतायत, ते आमदार आहे, मग आता त्यांनी अजून सोडवला नाही हा प्रश्न.
आता काय ते जागेअभावी वगैरे जागे अभावी प्रलंबित राहिलेला प्रश्न. जागे अभावी MIDCचा प्रश्न प्रलंबित राहिला असं ते म्हणतायत. आजोबा, तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे? ठोकते साहेबांची. काय मागणी काय चौथ्यांदा उभं राहणार आहेत? मागणी काय आहे? रस्ते बिस्ते पाहिजेत, लोकांना तरुण वर्गाला नोकरी मिळाली पाहिजे. 4 टर्म ते आमदार राहिलेत आणि तरी म्हणजे 3 टर्म राहिलेत आणि ही 4थी टर्म त्यांची असणार आहे, तरी आपण रस्त्यावरच बोलतोय. हे काही अपयश वाटतं का तुम्हाला? नाही, पण त्यांच्याकडे सत्ताच नाही ना. सत्ता नसल्यामुळे ते काय करणार इथं? याच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती, त्या सत्तेत नाही झालं. थोपटेंचं जे घराणं आहे गेली किती 50 वर्ष आय थिंक त्यांच्याकडे सत्ता आहे, पण अजूनही रस्ता किंवा बेसिक गोष्टींवर आपण बोलतोय. वरती आता तर त्यांच्याकडे सत्ता नाही ना. वरती सत्ता आता 2014 पासून नाही, त्याच्या आधी तर सत्ता होती की. दुर्गम भाग या अहो, वेली तालुक्यामध्ये हा दुर्गम भाग आहे, कुठं लाईटी नव्हत्या, काय नव्हतं. त्यांनी सगळ्या लाईटी बिटी रस्ते पोहोचवले. रस्ते पोहोचले असं वाटतं. रस्ते आता आहेत आहेत, रस्ते आहेत. फक्त चांगले रस्ते अजून व्हायचे, पण रस्ते आहेत सगळीकडे. रस्ते आहेत म्हणजे पायवाट आहे, रस्ता व्हायचा आहे. रस्ता व्हायचा. पहिलं पायी होतं, हा. पायीने लोक जायची. आता बसची पण व्यवस्था नाहीये, बस पण फ्रिक्वेन्सी नाहीये. बस आहेत की चालू आहे. बस स्थानक आम्हाला येऊन जरपर्यंत बस येईल आमच्या तिकडे वांगणी वाडी, वांगणे, विंजर आणि पावर. PMRDच्या हद्दीपर्यंत बस आहे. PMRDच्या हद्दीपर्यंत सगळीकडे तालुक्यात बस आहे, पण वेल्ल्यापर्यंत नाहीये. मग त्याच्यात ती मागणी आहे की नाही तुमची? वेल्ल्यातल्या लोकांनी ती मागणी केलेली आहे. काय काय मागण्या आहेत तुमच्या? काय पाहिजे आता चौथ्यांदाच ते निवडून आले तर? तसं आता आमचं चाललंय इकडे MIDCचं बी मुलांना कामा बिमाचं असं कामगार हे पाहिजे, रोड चांगली पाहिजे, असं चाललंय सगळं. आले. एकूणच या मतदारसंघात रस्ता MIDC हा मुद्दा जास्त गाजताना दिसतोय. MIDC बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? आमच्या तालुक्यामध्ये रोजगारासाठी MIDC व्हावी. दुसरी गोष्ट, आमच्या तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांनी 27 वर्ष या ठिकाणी या तालुक्यात दिवस काढले. 2 किल्ले आहेत, राजगड आणि तोरणा. या किल्ल्याची डागडुगी व्हावी, त्या किल्ल्यावरती पर्यटक कसे जातील यासाठी रस्ते आणि लाईट पाण्याची व्यवस्था व्हावी. दरवर्षी पैसे पडतात म्हणतात, किल्ल्यांची काय डागडुगी होत नाही. आणि दुसरी गोष्ट, आमच्या तालुक्यामध्ये बेरोजगार असा होतो की कारण 10वी नंतर 12वी नंतर या तालुक्यामध्ये शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे इथे एखादं IT कॉलेज एखादं व्हावं किंवा इंजिनिअरिंग कॉलेज एखादं व्हावं, जेणेकरून आमच्या तालुक्यात 12वी पर्यंतची शाळा आहे. 12वी पर्यंतची शाळा आहे. त्यामुळं फरफट होत असेल ना आजोबा तरुणांची, तुमच्या नातवंडाची. कुठे जातात शिकायला? कुठं नसरापूर, पुन्हा अशा बाहेर ठिकाणी जावं लागतंय. मग 3 वर्ष 3 टर्म हे होते आमदार, तेव्हा त्यांनी नाही करू शकले का? ते त्याच्या आधी सत्ता होती ना. त्यांनी केले कॉलेज, पण ते आम्हाला लांब पडतंय. कुठं केलंय? तुमच्या तालुक्यात नाही केलंय. आमच्या तालुक्यात नाही, भोरमध्ये आहे. नेमकं ते 3 टर्म आले त्यावेळेला नेमकी सत्ता नव्हती. पण त्यांच्या आधी त्यांच्या बाबांची सत्ता होती ना, मग त्यांनी नाही केलं का? त्यांनी केलं. अनंतराव थोपटेंचं ते आणि ज्येष्ठ नेते ते काँग्रेसचे होते, कदाचित ते मुख्यमंत्री राहू शकले असते. आनंदराव थोपट्यांनी खूप कामं केले. महिलांच्या डोक्यावरला अंडा घ्यायची वेळ आली नाही, प्रत्येकाच्या घरटे नळ दिले. आनंदराव थोपट्यांनी खूप कामं केली. मुळात तुमच्याकडे धरणाची समृद्धता आहे तुमच्या मतदारसंघामध्ये. पुणे जिल्ह्यातली बहुतांश धरणं ही या तुमच्या भोर मतदारसंघात येतात, त्यामुळे तो प्रश्न पण तितकाच महत्वाचा आहे. आमच्या तालुक्यामध्ये 3 धरणं आहेत आणि 5 नद्या आहेत आणि 2 किल्ले. त्या धरणाचं पाणी बारामतीला गेलं, इंदापूरला गेलं, तिकडचा भाग विकसित झाला असा लोकांचा आरोप आहे. तुमचा तितका झालाच नाही, तुमचंच पाणी घेऊन. आमचा भाग 33% उतारावर असल्यामुळं जे काही धरणाचं पाणी आहे ते वाहत्या प्रवाहावर जाते आणि आम्ही उंचावर असल्यामुळे आम्हाला ते मिळत नाही. असं बारामतीला जाते असं नाही, तक्रार नाहीये काही. पाणी तिकडे गेलं तरी पाणी हे वाहत्या दिशेनेच जाणार ना. तक्रार नाही. मग पण मग विकासाच्या बाबतीत यामध्ये पाणी आम्हाला उचलून द्यावं अशा आम्ही त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या. यामध्ये आमदारांची उपसा सिंचन करावं, लोकांच्या गैरसोयी त्या दूर कराव्यात, उपसा सिंचन जास्तीत जास्त करावं आणि आमच्या डोंगरी भागाचा विकास व्हावा. एकूणच या भागाचा विकास व्हावा. चौथ्यांदा थोपटे हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत आणि एकूणच या ज्या वेल्हे भागातला जो विकास आहे तो MIDC असेल, रस्ते असेल, पाण्याच्या बाबतीतले प्रश्न असतील, कॉलेज नाहीये तालुक्याचं गाव असून या सगळ्या प्रश्नांबाबत
थोपटेंनी विचार करावा आणि ह्या सगळ्या मागण्या त्यांनी मांडलेल्या आहेत, त्या मागण्या मान्य होतील अशी या सगळ्यांची एक अपेक्षा इथे व्यक्त होताना दिसतीये. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला वाटतं आमची बस ज्यांनी बंद केली ना, आम्ही त्यांना पाडल्याशिवाय राहणारच नाही. कोणी बस बंद केली? काँग्रेसवाल्यांनीच केली. त्रास होतो? हा, त्रास होतो. तुम्हाला तुमचं वय पाहता तुम्हाला जायला यायला पुण्याला कसं होतं? त्रास पडतोय भयंकर. किती गाड्या बदलाव्या लागतात आणि पुढे मिळतात काय गाड्या? इथपर्यंत पीएमटी येत होती का? इथपर्यंत येत होती पहिली, आली होती आणि ह्या लोकांनी बंद केली. यावेळी काय करणार? भाकरी फिरवणार का? नाहीतर काय करणार मग? हवा कुणाची या सेगमेंट अंतर्गत आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय आणि आज आम्ही आलो होतो भोर विधानसभा मतदारसंघात. भोर विधानसभा मतदारसंघ फिरत असताना आम्ही भोर शहरात गेलो आणि त्यानंतर आम्ही वेल्हे या तालुक्याच्या गावात आलो आणि तिथल्या सर्वसामान्यांच्या मतदारांच्या ज्या भूमिका आहेत त्या आम्ही समजून घेतल्या. मुळातच भोर तालुक्यात भोर शहरामध्ये जी एक हवा दिसली ती आम्हाला इथे संग्राम थोपटे जे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांची दिसली. वेल्ह्यामध्ये मात्र जरा परिस्थिती वेगळी दिसली. वेल्ह्यामध्ये जे तरुण मतदार आहेत ते मोठ्या प्रमाणावर संग्रामदादाच्या विरुद्ध बाजूनी बोलताना दिसले, कारण वेल्हा हा अतिशय दुर्गम भागात येणारा हा भाग आहे आणि या भागाकडे अजूनही विद्यमान आमदारांचं तितकंसं लक्ष नाही, कारण जे थोपटे घराणं आहे त्यांची गेली 50 वर्ष या मतदारसंघावर हुकूमत आहे, सत्ता आहे, मात्र म्हणावा तसा विकास वेल्ह्यांचा इथं झालेला नाहीये अशी वेल्हेकरांची तक्रार आहे. कारण बेसिक गोष्टी असतील, रस्ता असेल, आरोग्य सुविधा असेल, या गावाला एकच अँब्युलन्स आहे. पीएमटीचा प्रश्न आहे, तसा सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न इथं या तालुक्यात आहे तो रोजगाराचा आहे. त्यामुळे तरुण पिढी काहीशी वेगळी दिसली, त्यांचा सूर नूर वेगळा दिसला. यावेळी आम्ही भाकरी पलटवणार असा काहीसा नूर वेल्हे गावात दिसला. मात्र भोर गावामध्ये मात्र भोर शहरामध्ये संग्राम थोपटेंचीच हवा बघायला मिळाली. एकूणच 2 भागांमध्ये विभागला गेलेला अतिशय धरणाच्या दृष्टीने पाण्याच्या दृष्टीने समृद्ध असलेला हा मतदारसंघ आहे. मात्र म्हणावा तसा विकास इतर मतदारसंघाच्या तुलनेत या मतदारसंघाचा झाला नाही. रोजगाराचा आणि MIDCचा मोठा प्रश्न या मतदारसंघात आहे. तसंच वेल्हे हे तालुक्याचं गाव आहे, मात्र इथे केवळ 12वी पर्यंतची शाळा आहे, कुठलं इथे कॉलेज नाहीये. त्यामुळे शिक्षणासाठी देखील तरुणांना बाहेर जावं लागतं. एकूणच ह्या सगळ्या समस्या बघता वेल्हेकरांच्या अडचणी जाणून घेतात, ते भाकरी फिरवणार असं म्हणतात. त्याचबरोबर भोर शहरात जर बघितलं, भोर विभागात जर बघितलं तर भोर मध्ये मात्र संग्राम थोपटेंची हवा दिसतीये. त्यामुळे एकूणच नेमका महाविकास आघाडी का महायुती या मतदारसंघावर कोण हक्क सांगणार. त्याचबरोबर या मतदारसंघात सुप्रिया सुळेला लोकसभेत चांगलं लीड मिळालं. पारंपरिक जे थोपटे घराण्याचं आणि पवार घराण्याचं वैर होतं ते वैर संपलं. स्वतः शरद पवारांनी थोपटेंच्या घरी जाऊन नंतर थोपटेंची भेट घेतली आणि ते वैर संपलं आणि 43,000चं लीड सुप्रिया सुळेला मिळालं. त्यामुळे एकूणच या मतदारसंघात आता संग्राम थोपटेंचं जे राजकीय प्राबल्य आहे ते वाढलेलं दिसतंय. तशा प्रकारची समीकरणं दिसत आहेत. मात्र वेल्हेकर मात्र संग्राम थोपटेवर नाराज दिसले. हे सगळं कन्क्लुजन या विधानसभा मतदारसंघाचं सांगता येईल. पुढच्या मतदारसंघात आम्ही येतोय आणि तिथल्याही सर्वसामान्यांच्या भूमिका, सामान्यांच्या भावना आम्ही समजून घेतोय आणि पुढचा आमदार त्या मतदारसंघातला कोण असेल त्याचा अंदाज घेण्याचा, हवा नेमकी कोणाची आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न बखर लाईव्हचा नक्कीच असेल. तुर्तास तरी आम्ही वेल्ह्यामध्ये म्हणजेच भोर विधानसभा मतदारसंघामध्ये इथेच थांबतोय. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.